च्या उठावाआधी इंग्रजांनी भारतामध्ये काही महत्त्वाच्या सामाजिक सुधारणा देखील केल्या होत्या. लक्षात घ्या, या सुधारणाचा परिणाम असा झाला, की भारतीय लोकांना वाटू लागलं, की आमचा धर्म या ठिकाणी संकटात आहे. म्हणून मग त्यांनी मोठ्या प्रमाणावर इंग्रजांच्या विरोधात सुरू झालेल्या 1857च्या उठावामध्ये सहभाग घेतला. या सुधारणांमध्ये एक आहे सती प्रथा प्रतिबंधक कायदा आणि दुसरा आहे तो म्हणजे विधवा पुनर्विवाह कायदा. या 2 कायद्यांमुळे भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर इंग्रजांच्या विरोधात नाराज देखील झाले होते. हा पण मुद्दा लक्षात घ्या. यातला हा एक महत्त्वाचा कायदा आहे तो म्हणजे लेक्स लुकी ॲक्ट जो 1850 ला संमत केला गेला. लेक्स लुकी ॲक्ट काय नेमकं आहे ते नीट समजून घ्या. लक्षात घ्या, या कायद्याच्या माध्यमातून ख्रिस्ती धर्मांतरांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन इंग्रजांनी या ठिकाणी दिलं. म्हणजेच काय, की जे भारतीय लोकं ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करतील, त्या लोकांना ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळे तर फायदे तर मिळतीलच मिळतील. मात्र त्यांचा जो जुना धर्म आहे, त्या त्या जुन्या धर्मातील वडिलोपार्जित संपत्तीचा अधिकार देखील त्या लोकांना या ठिकाणी मिळाला जाईल. अशा प्रकारची भूमिका लेक्स लुकी ॲक्टमध्ये केली गेली. म्हणजे भारतातील नवशिक्षित तरुणांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करावा आणि ज्या माध्यमातून त्यांना त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीचा अधिकार देखील मिळेल आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळं त्यांना त्यांचे बेनिफिट देखील या ठिकाणी उपलब्ध होतील. यासाठी हा कायदा केला गेला. धर्मांतर या कायद्यामुळे मोठ्या प्रमाणावर झालं आणि मग हे धर्मांतर जर भारतामध्ये होत असेल, ख्रिश्चन धर्माकडे जाणाऱ्यांची संख्या जर मोठ्या प्रमाणावर वाढत असेल, तर भारतीय धर्म हा संकटात आलेला आहे. ही भूमिका त्यावेळेसच्या लोकांमध्ये होती आणि म्हणून मग 1857च्या उठावात सामान्य जनतेनं सहभाग घेतल्याचं आपल्याला पाहायला भेटतं.